सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जत नगर परिषदेच्या निवडणुकीत नवा इतिहास घडणार का? काँग्रेस पक्ष सोडून प्रमुख पक्षांनी दिले एकाच कुटुंबात 2 उमेदवार। जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी चाचणी करत मुलाखती घेत उमेदवार निश्चित केले। जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी एकाच कुटुंबात 2 उमेदवार दिले असल्याचे दिसून आले। यामध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे, तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांचे सुपुत्र स्वप्नील शिंदे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे। तर राष्ट्रवादीकडून शरणप्पा अक्की हे प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई अक्की या प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत। तर शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम गवंडी उभे आहेत, तर त्यांचे सुपुत्र हर्षद गवंडी हे प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी शिवसेनेतून उभे आहेत। तर भाजपकडून नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ शारदाताई चंद्रकांत कुंभार या प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचे सुपुत्र पवन चंद्रकांत कुंभार हे भाजपमधूनच प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून लक्ष्मण उर्फ टिमू येडके नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या भाऊजाई सारिकाताई योगेश येडके या प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादीकडून नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार याची जत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। पण जत शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक पक्षांनी एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या इतिहासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे।